नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे हाऊ टू क्रॅक MPSC मेन्स 2023. ह्या माझ्या काही अचिव्हमेंट्स आणि हॉबीज आहेत. MPSC 2009-2011 कन्व्हेशनल एक्झाम या ठिकाणी क्रॅक केलेली आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम क्रॅक केलेली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 395 ऑफिसर्स या ठिकाणी घडवलेले आहेत. टीचिंग माझं पॅशन आहे. बऱ्याच जणांना शंका या ठिकाणी होती. 6 जूनच्या ओरिएंटेशनमध्ये पण मी सांगितलं होतं की PWDच्या या ठिकाणी जागा वाढणार आहेत, वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मी टेलिग्रामवर सुद्धा 2 वेळा या ठिकाणी पोस्ट टाकली होती. रिकन्फर्म्ड अगेन असं पण या ठिकाणी टाकलं होतं. आणि नंतर 495चा आकडा सुद्धा या ठिकाणी मी शेअर केला होता. तरी सुद्धा काही जणांना त्याच्यावरती विश्वास होता नव्हता, जे काय असेल ते. पण आत्तापर्यंत तुम्हाला मी एकच सांगतो की विद्यासागर अकॅडमी आणि विद्यासागर परिवार किंवा मी स्वतः या ठिकाणी जे काही माहिती दिलेली आहे ती विद्यार्थ्यांच्या हिताचीच दिलेली आहे आणि जी काही कन्फर्म न्यूज असते त्या पद्धतीनेच या ठिकाणी शेअर केलेली आहे. त्यामुळं इथून पुढं पण जे काय दिलं जाईल ते निश्चितच तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या करिअरच्या दृष्टीनं चांगलं असेल अशा पद्धतीने टार्गेट या ठिकाणी आहे. तर जागा मित्रांनो वाढलेल्या आहेत, 495 झालेले आहेत, हे सर्व आता तुम्हाला माहीत आहे. आजच्या व्हिडिओचा अजेंडा काय आहे किंवा काय पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, तर एक पहिला मुद्दा आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट करायची का MPSC करायची. ह्याच्यावरती बऱ्याच मुलांची शंका आहे, तर ती मी शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं 3 कॅटेगरी ऑफ ॲस्पिरंट्स या ठिकाणी आहेत, जे मला दिसले की साधारण 3 कॅटेगरीची मुलं ह्या MPSC मेन्ससाठी आहेत. त्यानंतर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही कशा करायची, त्याच्या काही टिप्स मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि काही VSAच्या अनाऊन्समेंट्स रिगार्डिंग बॅच अँड टेस्ट सिरीज मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी MPSC मेन्सचं टेंटेटिव्ह शेड्यूल काय असू शकतं तर त्याच्यावर सुद्धा बोलणार आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन, व्हॉट टू डू, MPSC और डायरेक्ट रिक्रुटमेंट. बघा, आता प्रत्येक व्यक्ती टू व्यक्ती या ठिकाणी हा निर्णय वेगळा असू शकतो, पण माझं जे ओपिनियन आहे ते या ठिकाणी स्लाइड्सच्या द्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि काही नेगेटिव्ह पॉईंट्स हे या ठिकाणी असणार आहेत. ओके, तर पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत ते या ठिकाणी पहिला डिस्कस करूया. सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या 6,373 विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की तुमचं या ठिकाणी MPSC प्रीमधून क्वालिफाय तुम्ही झालेला आहात. तर तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. पहिला पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत की MPSC का करावं. सगळ्यात पहिला सुरुवातीला जर पॉईंट महत्त्वाचा म्हटला तर दिस इयर कॉम्पिटिशन इज कम्पॅरेटिव्हली लेस. सर असं का म्हणता, त्याचं थोड्या वेळातच मी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार आहे. येस, कम्पॅरेटिव्हली कॉम्पिटिशन लेस आहे, हे सर्वजण आपण मानलंच पाहिजे. दुसरा या ठिकाणी आहे की MPSC हॅज ऑलरेडी गिवन द पॅटर्न की तुम्हाला पेपर 1 तेथे किती क्वेश्चन असणार, लॉंग क्वेश्चन किती असणार, शॉर्ट क्वेश्चन किती असणार, हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याचा फायदा काय, पॅटर्न देणं हा पॉझिटिव्ह पॉईंट आहेच, त्याच्यासोबत आणखी ॲडिशनल फायदा काय, तर मित्रांनो तुम्ही 3 ते 4 सब्जेक्ट्स या ठिकाणी ऑप्शनलला टाकू शकता. का ते आपण थोड्या वेळाने डिस्कस करू. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इज न्यू टू एव्हरीवन. मित्रांनो 2011 नंतर 2013ला एकदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला, त्यानंतर परत 13 पासून 23 पर्यंत प्रथमच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे तो सर्वांसाठी नवीन आहे, हे एक पॉझिटिव्ह आहे. ज्याला युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्यापैकी रायटिंग प्रॅक्टिस होती किंवा बऱ्यापैकी रायटिंग आवडायचं, अशासाठी रायटिंग हॅबिट ज्याची चांगली होती त्याच्यासाठी ही एक्झाम निश्चितच चांगली आहे, स्कोअर करून देणारी आहे, पोस्ट देणारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, त्या टॉप 40,000 महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्ही टॉप 6,773 विद्यार्थी आहात, की तुमचं नाव या PDF मध्ये आहे. बऱ्याच जणांचे PDFचे नाव नसणं पण इश्यू झालेले आहेत, ते आता मी बोलत नाही. तर 6,773 तुम्ही जे लकी विद्यार्थी आहात, हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. डायरेक्ट 40,000 मधले जे 33-33,500 होते ते या ठिकाणी सगळे
कट झालेले आहेत. तुम्ही 6700 लकी या ठिकाणी आहात. हे झाले मित्रांनो पॉझिटिव्ह पॉईंट्स. नेगेटिव्ह पॉईंट्स डिस्कस करण्याआधी की मी म्हटलं होतं की कम्पॅरेटिव्हली कॉम्पिटिशन लेस आहे. बरीच मुलं टेन्शनमध्ये आहेत, काय करू, कन्व्हेन्शनल करू का ऑब्जेक्टिव्ह करू. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगतोय मित्रांनो, आउट ऑफ 6773 कॅन्डिडेट्स साधारण 1000+ असे कॅन्डिडेट्स आहेत जे राज्यसेवा, UPSC कंबाईन अशा वेगवेगळ्या जनरल MPSC, जनरल UPSC एक्झाम देत होते, सिव्हिल इंजिनियर होते आणि ते क्वालिफाय झालेले आहेत. माझ्या 12 वर्षाच्या ह्या करिअर गायडन्सच्या क्षेत्रामध्ये, टीचिंगच्या क्षेत्रामध्ये मला जे वाटतं ते साधारण 1000 विद्यार्थी हे अशा टाईपचे आहेत. नंतर काही जण STI, PSI अशा कंबाईंड सर्व्हिसेसच्या ज्या एक्झाम देत होत्या त्यातले पण झालेले आहेत. 1000+ आहेत ते साधारण फ्रेशर आहेत, बऱ्यापैकी दिलेला आहे, थोडा अभ्यास होता अशा टाईपचे या ठिकाणी आहेत क्वालिफाय झालेले. आणि साधारण 3500+ विद्यार्थी जे आहेत ते डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल किंवा MPSC ऑब्जेक्टिव्ह असेल ते प्रिपेअर करत होते अशा टाईपचे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातले साधारण ह्या 6700 पैकी 1200 ते 1300+ इतकेच विद्यार्थी आहेत जे सिरियसली आपलं कॉम्पिटिटिव्ह कन्व्हेन्शनल पॅटर्नचा अभ्यास करत आहेत. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग सिलेक्शनची प्रोबॅबिलिटीचा जर विचार केला तर या ठिकाणी 495 जागा, 1213 सिरियस कॅन्डिडेट्स, तर अंदाजे 1:3च्या रेशिओमध्ये येऊ शकतो. हा लक्षात ठेवायचा. आता मग सर आमचा फायदा काय? जो UPSC करतो, जो राज्यसेवा करतो त्याचं ॲनालिटिक चांगलं असतं, त्याचं आन्सर रायटिंग चांगलं असतं आणि आन्सर रायटिंगच्या जोरावर आजपासून जरी अभ्यास स्टार्ट केला तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पोस्ट घेता येईल. ओके, तारेवरची कसरत आहे, मी असं म्हणणार नाही की तारेवरची कसरत नाही, तारेवरची कसरत आहे, वेळ कमी आहे, तरी पण तुम्हाला या ठिकाणी इथं 495 मध्ये शक्य येणं शक्य आहे. तर तुम्हाला खूप तारेवरची कसरत मेहनत घेऊन या ठिकाणी होणं शक्य आहे. जे ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हची तयारी करतात त्यांचे कन्सेप्ट चांगले आहेत, फक्त त्यांना थोडंसं एक्सटेन्शन डिस्क्रिप्टिव्हचं या ठिकाणी करायचं आहे. आणि हे शक्य आहे मित्रांनो की तुम्हाला 60, मी माझ्या पहिल्या ओरिएंटेशनच्या लेक्चरमध्ये पण बोललोय, मी AE1 झालो, पण AE1 किती दिवसात झालो, AEE ची परीक्षा किती दिवसात होती, हे सगळं मी तुम्हाला सांगितले, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर या ठिकाणी शक्य आहे तुम्हाला. UPSC वाल्यांना इथं येणं, फ्रेशर्सवाल्यांना पण येऊ शकता आणि 3500. त्याच्यासाठी मित्रांनो प्रॉपर कष्ट, डायरेक्शन प्रॉपर वापरून तुम्हाला या ठिकाणी जर कष्ट, प्रॉपर डायरेक्शन जर अभ्यास केला तर निश्चित या ठिकाणी शक्य आहे. आता निगेटिव्ह पॉईंट्स बघूया. बघा, माझं काम आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट सांगणं. तुम्हाला डिसाईड करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे. निगेटिव्ह पॉईंटचा विचार केला तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न इज डिफरंट दॅन डिस्क्रिप्टिव्ह. बरंच आम्हाला सर छोटे छोटे पॉईंट्स, छोटे छोटे ऑप्शन्स आम्हाला आता माहीत झालेले आहेत, पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न निश्चित वेगळा आहे. दुसरं आहे की काही मुलांना ही भीती वाटते की ZP, ZP सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, नगर परिषद, MIDC या ठिकाणी स्किप करायला लागू शकतं. पण हे डिपेंड आहे की कोणत्या डेटला ह्या एक्झाम्स होतात. पण सध्याच्या घडीला ती एक निगेटिव्हिटी आहे. मोल्डिंग इंटू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इज डिफिकल्ट. येस, ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास आत्तापर्यंत गेले 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, काही जणांनी 1-1 वर्ष केलेलं आहे, 2 वर्ष केलेलं आहे, आणि त्यांना एकदमच डिस्क्रिप्टिव्ह मोल्ड होणं तसं डिफिकल्ट सुद्धा आहे. त्यानंतर टाइम रिमेनिंग इन फॉर प्रिपरेशन इज लेस. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे की टाइम कमी राहिलेला आहे. दुसरं, बल्क व्हॉल्यूम ऑफ 23 सब्जेक्ट्स. कारण सब्जेक्टची नावच वाचलं तर सुद्धा एकेकांची नेगेटिव्हिटी वाढते की नको बाबा आपलं ऑब्जेक्टिव्ह बरं. तर ही सुद्धा एक नेगेटिव्ह पॉईंट या ठिकाणी आहे. लेस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. कधीच आन्सर रायटिंग केलं नाही. काही जणांच्या युनिव्हर्सिटी पेपर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे होते, असे सुद्धा आहेत. तर इथं थोडासा हा निगेटिव्ह पॉईंट असू शकतो. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या बुद्धीमधले जेवढे चक्र आहेत ते सगळे चक्र फिरवा आणि मग पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जो काय अभ्यास तुम्हाला करायचा आहे, चिंतन करायचं आहे, तो चिंतन करा आणि डिसाईड करा की नेमकं मला काय करायचं आहे. आणि मग हे प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. कुणाला डिस्क्रिप्टिव्ह चांगली वाटणार आहे, कुणाला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह चांगली वाटणार आहे. जे आहे मित्रांनो ते तुमच्या अंतर्मनाला या ठिकाणी विचारा. फायनली व्हॉट डू यू वॉन्ट टू डू, व्हॉट युअर सबकॉन्शियस माइंड से. यस,
मला डिस्क्रिप्टिव्हकडे जायचं आहे, येस मला ऑब्जेक्टिव्हकडेच थांबायचं आहे, जे असेल ते डिसिजन तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी ॲटलिस्ट तुम्ही या ठिकाणी कामाला लागा. मग जे तुमचं डिसिजन असेल ते तुमच्यासाठी बेस्ट असेल, त्यासाठी बेस्ट प्रिपेअर करायचं आहे. ओके, दिस इज अ वन ऑफ द रिझन. फक्त मी एकच ॲड करतो की ज्यांचं बऱ्यापैकी डिस्क्रिप्टिव्हकडे कल आहे पण मनाची चंचलता अशी आहे की सर काय करू समजना, त्यांच्यासाठी मी सांगतो, किंवा स्पेशली डिप्लोमा झाला आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंटची तयारी करत होते डिप्लोमा कम डिग्री, आणि त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी एक सांगू शकतो. समजा झेडपी, नगर परिषद, MIDC थोड्या 2-3 एक्झाम स्किप जरी झाल्या पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला डायरेक्ट राजपात्रीत होता येणार आहे. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट या ठिकाणी आहे. ह्या 3-4 एक्झाम जरी गेल्या तरी भविष्यात येणाऱ्या PWD JEE, WRD JEE, WCD JEE, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या सगळ्या तर काय एकदम येणार नाहीत, आल्या तरी काय लगेच एक त्याच्या एक्झाम्स होणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणखी काही संधी ऑब्जेक्टिव्ह एक्झामची आफ्टर मेन्स सुद्धा भेटू शकते. त्यामुळे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला आत्ताची कन्व्हेन्शनल जिथं मी क्वालिफाय झालोय ती करून मग उरलेल्या ऑब्जेक्टिव्हसाठी करायचं, आत्ताच्या ऑब्जेक्टिव्ह स्किप करून, का ओनली ऑब्जेक्टिव्ह करायचं, डिस्क्रिप्टिव्ह करायचं नाही. दॅट डिसिजन युअर्स. आणि जे तुमचं अंतर्मन मित्रांनो सांगतंय त्या पद्धतीनं तुम्ही काम करणार आहात, डिसिजन घेणार आहात. व्हेरी गुड. आता कॅटेगरी ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स कशा आहेत महाराष्ट्रात. पहिली कॅटेगरी आहे जे साधारण 6 जून 2023 पासून प्रिपेअर करत आहेत किंवा त्याच्यात सुद्धा काही जण आधी स्टार्ट केले असतील, अशी कॅटेगरी ए. कॅटेगरी बी जी आहे किंवा 2 नंबरची कॅटेगरी, दॅट इज MPSC ऑब्जेक्टिव्ह केलेले आहेत त्यांनी किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंटची तयारी करत होते, अशा कॅटेगरीची या ठिकाणी आहेत. आणि तिसरी कॅटेगरी या ठिकाणी आहे ती म्हणजे UPSC, राज्यसेवा, कंबाईन अशा वेगवेगळ्या परीक्षा पासून सध्या ते सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्स देत आहेत. तर प्रत्येकाने कसा अभ्यास केला पाहिजे ह्याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलतो. कॅटेगरी ए, कॅटेगरी 1 त्यांचं तर बऱ्यापैकी प्रिपरेशन सुरुवातीपासून चालू झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी ऑल सब्जेक्ट्स थरोली चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. त्यांना संधी आहे. ट्राय टू डू आन्सर रायटिंग डेली. तर तुम्हाला थेरी आणि न्यूमरिकल्स याची प्रॅक्टिस डेली 1-2 क्वेश्चन्स तरी करायला काय हरकत नाही. त्यानंतर मेक स्मॉल नोट्स ऑफ द की पॉइंट्स. उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो तर या ठिकाणी समजा एखादं सिमेंटचा क्वेश्चन या ठिकाणी आला असेल तर त्या सिमेंटचे जे कंटेंट आहेत SiO2, कॅल्शियम ऑक्साईड, Fe2O3 हे जे आहे, सिलिका, कॅल्शियम ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, अजून जे आहेत असे की पॉइंट्स जरी केला तर त्याच्यामध्ये काय फापट पसारा टाकायचा हा तुम्हाला नंतर जमणार आहे. पण की पॉइंट्स नाही आठवले तर तुम्ही या ठिकाणी करू शकत नाही, लिहू शकत नाही एक्झाममध्ये. तर की पॉइंट्स करा. स्पेशली त्याचा फायदा कुठं होतो तर व्हेरी युजफुल ड्युरिंग लास्ट रिव्हिजन. म्हणजे तुमची परीक्षा जी काय तारखेला असेल त्याच्या आधी 10 दिवस शेवटचे जे फायनल रिव्हिजन कराल त्यावेळी की पॉइंट्सच तुमच्या मदतीला येणार आहेत. त्यामुळे जनरली मला सर्वांसाठी कॅटेगरी 1, 2, 3 त्यांनी की पॉइंट्स बनवू शकता पण वेळेचं तुम्ही भान राखून बनवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो स्टेप राईट सब्जेक्ट वाईज, गिव्ह सब्जेक्ट वाईज टेस्ट अँड फुल लेंथ टेस्ट. यांना संधी आहे, तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट देऊ शकता, फुल लेंथ टेस्ट देऊ शकता, फायदा तुमचाच आहे या ठिकाणी. दुसरं, यू हॅव मॅक्सिमम चान्स टू क्रॅक AEE असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे जे काय पद आहे ते मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त जी आहे ती कॅटेगरी 1ला आहे, कारण त्यांनी पहिल्यापासून फोकस केलंय की मला डिस्क्रिप्टिव्हचीच तयारी करायची आहे. त्यामुळे खूप चांगली संधी या ठिकाणी तुम्हाला आहे. ओके. कॅटेगरी बी, कॅटेगरी 2चा जर विचार केला तर सगळ्यात पहिला तुम्ही सब्जेक्ट कंप्लिशनवर भर द्या. फेज वाईज मॅनरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला सब्जेक्टला डिवाइड करायचं आहे. फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 मध्ये काय घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगेल. फेज 2 मध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला सांगेन. एक माझं मत, त्यात तुम्हाला चेंजेस केले तर चालतील. त्यानंतर सिलेबस कंप्लिशन इज युअर फर्स्ट प्रायोरिटी. सिलेबस कंप्लीट होणं हे तुमची प्रायोरिटी आहे कॅटेगरी बी वाल्यांची. इफ टाइम परमिट्स मेक की पॉइंट. जर तुम्हाला साधारण MPSCचं शेड्यूल आल्यावर कळालं की आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे तर तुम्ही की पॉइंट्स काढायला हरकत नाहीत. पण सर्वांसाठी माझी सूचना आहे की नोट्स काढण्याच्या भानगडीमध्ये आता पडू नका, कारण जर जो मिळालेला वेळ आहे तो फार कमी आहे आणि खूप नोट्सच्या मागे पडला तर नोट्स चांगल्या होतील, ठराविक सब्जेक्ट स्ट्रॉंग होतील, पण काही सब्जेक्ट वीक राहतील आणि तिथं तुमचा स्कोर कमी येणार आहे. त्यानंतर ॲट लास्टला तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्यायला काही हरकत नाही.
त्यानंतर स्टेप 5 चान्सेस टू क्रॅक. तुम्हाला AE1 आणि AE2 या ठिकाणी चान्स आहे क्रॅक करण्यासाठी. का? कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये बऱ्यापैकी तुमचं कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे. पुढे जाऊन तुम्हाला काही न्यूमरिकल प्रॅक्टिस, फॉर एक्झाम्पल कन्सल्टेशनचं होणारं सेटलमेंट, तर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे डेल्टा E डिवाइड बाय 1 + E इज इक्वल टू डेल्टा H भागिले H. हा फॉर्म्युलात व्यवस्थित इनिशियल व्हॉइड रेशो, चेंज इन व्हॉइड रेशो, H हाईट ऑफ द लेअर, द डेप्थ ऑफ द लेअर, हे टाकून तुम्हाला न्यूमरिकल सोडवायचा आहे. हे झालं न्यूमरिकल. किंवा जसं राईट अ नोट ऑन क्विक सँड कंडिशन, तर क्विक सँड कंडिशन बद्दल जे ऑब्जेक्टिव्ह मध्ये वाचले तेच सब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला पॉइंट वाईज लिहायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचं सब्जेक्टिव्हचं ऑब्जेक्टिव्हचं नॉलेज कुठेही वाया जाणार नाही, ते उलट तुम्हाला आणखी मदतच करणार आहे. जसं मला गेट 2009चं नॉलेज, 8 आणि 9चं नॉलेज हे MPSC 2009 क्रॅक करण्यासाठी युजफुल होतं. ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती, पण त्या ऑब्जेक्टिव्हचं नॉलेज मला MPSC साठी खूप चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ठरलेलं आहे. ओके, आता कॅटेगरी 3. कॅटेगरी 3चं तर मी अगदी कौतुक करेन की तुम्ही जरी वेगवेगळे एक्झाम देत असला तर आज तुमचं नाव याच्यामध्ये आहे, त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन. पण तुम्हाला थोडीशी स्ट्रॅटेजी जरासं वेगळी वापरायची आहे. एक, तुम्ही राज्यसेवावाले, UPSC वाले हे जे विद्यार्थी आहेत, PSI कंबाईंड वाले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी साधारण सध्याच्या घडीला 3 ते 4 सब्जेक्ट हे ऑप्शनला टाकायला हरकत नाही. स्पेशली तुमचा स्ट्रक्चरचा टच हा फारच आता कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही SA, टॉस, स्टील, हायड्रोलिक मशीन असे सब, हे मी माझं उदाहरण दिले, तुम्हाला जे सूट होईल, जे अवघड वाटतात ते तुम्ही 3 ते 4 सब्जेक्ट ऑप्शनला टाकू शकता. म्हणजे 23 - 4 तुम्हाला 19 सब्जेक्टच टार्गेट करायचं आहेत. इफ टाइम परमिट्स, एक्झाम जानेवारीलाच गेली तर यस ऑब्विसली हे करायचं आहे, करायचं नाही असं नाही. ओके, सो पहिला ऑप्शन्स ठरवले की कुठले टाकायचे आहेत, नंतर मग परत तुम्ही सब्जेक्ट्स हे फेज वाईज संपवायचे आहेत. नंतर जे महत्वाचं आहे की इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. एखाद्याला बिल्डिंग मटेरियल खूप आवडतो तर त्याने बिल्डिंग मटेरियल स्टार्ट करायला हरकत नाही. एखाद्याला सर्वे आवडतो तर सर्वे घ्यायला हरकत नाही. जो तुमचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, एखाद्याला CPM पट आवडत असेल, CPM पट घ्यायला हरकत नाही. जो तुमचा इंटरेस्टिंग, हायवे आवडतो, हायवे घ्या. जो इंटरेस्टिंग आहे त्याच्यातून सुरू करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना एक चांगली एनर्जी येईल. आणि परत शेवटी तुम्ही सुद्धा टेस्ट या ठिकाणी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून तुमचा फायदा या ठिकाणी निश्चित होणार आहे. तुम्हाला AE1 AE2 काढायचे चान्सेस आहेत का? कारण तुमचं आन्सर रायटिंग चांगलं असतं. UPSC मध्ये, MPSC मध्ये, राज्यसेवामध्ये डिस्क्रिप्टिव्हचा आन्सर अनालिसिस तुमचं या ठिकाणी चांगलं असतं. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे रे, जी थेरी सिलेबसमध्ये दिलेली आहे, ब्रिक, सिमेंट, स्टोन, कॉन्क्रीट, टिंबर जे काय असतील, तर ते सगळे तुम्हाला त्यातले कंटेंट्स कव्हर करायचे आहेत. आणि एकदा डोळ्याखालनं वाचलं, दुसऱ्यांदा वाचलं, त्याच्या की पॉईंट्स वाचलं तर तुम्हाला ते एक्झाममध्ये लिहायला जमणार आहे. कारण तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये ऑलरेडी स्ट्रॉंग होता. फक्त तुम्हाला वीक काय जाणार आहे, जे मला ऑब्झर्व झालेलं आहे, ते स्ट्रक्चर सब्जेक्ट थोडंसं तुम्हाला वीक जाणार आहेत. त्यात सुद्धा मित्रांनो तुम्ही प्रिस्ट्रेस कम्पॅरेटिव्हली इझी आहे तो तुम्ही सोडवू शकता. न्यूमरिकल मेथड्स कॅल्सीमध्येच आन्सर येतं, फक्त तुम्हाला स्टेप्स दाखवायचे असतात, ते इझी आहे, ते तुम्ही करू शकता. आणि सॉम हे 3 सब्जेक्ट तरी तुम्ही अगदी छान पद्धतीनं करू शकता. चलो, अजून एक की अजून कॅटेगरी वाईज तुम्ही AEE सुद्धा काढू शकता, पण ते कॅटेगरी वाईज डिपेंड आहे. ओके, ओपन जनरलच्या कॅन्डिडेटला, राज्यसेवावाल्या कॅटेगरी 3 वाल्याला थोडंसं अवघड आहे की त्याला AEE पद मिळणं. पण मी ही नेगेटिव्हिटी म्हणून सांगत नाही, एक प्रोबॅबिलिटी म्हणून सांगतोय की कशा पद्धतीनं कॉम्पिटिशन आहे त्या हिशोबाने या ठिकाणी सांगतोय. पण अजून चान्सेस तुम्हाला हे आहेत, फक्त छान अभ्यास करणं आवश्यक आहे. मग माझा प्रश्न आहे, आर यू अफ्रेड ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट्स? बरेच ह्यातले विद्यार्थी आहेत जे व्हिडिओ बघणारे की सर स्ट्रक्चर सब्जेक्ट आम्हाला खूप भीती आणि अवघड वाटते. तर त्याच्यासाठी एक जस्ट तुम्हाला कॉन्फिडन्स भेटावा म्हणून या ठिकाणी MPSC 2011 जी मी दिली होती त्यातले टॉप 10 विद्यार्थ्यांचे स्ट्रक्चरचे मार्क, माझे स्वतःचे पण मी या ठिकाणी दाखवतो. माझ्या पण काही सिली मिस्टेक स्ट्रक्चरचा पेपर सोडवताना झाल्या होत्या, आणि तरी पण या ठिकाणी माझं नॉन स्ट्रक्चर म्हणजे थिअरी सब्जेक्ट मी इतकी छान आणि स्ट्रॉंग केले होते. माझे न्यूमरिकल नॉन स्ट्रक्चरचे ते पण मी स्ट्रॉंग केले होते. उदाहरणार्थ पेपर 2 मध्ये जिओटेक असायचा, त्यावेळी पेपर 3 असायचे, आणि जिओटेक मी इतकं स्ट्रॉंग केलं होतं. टॉप 10 मध्ये कुणालाच 3 डिजिट मार्क्स नाहीत, फक्त मला आहेत. म्हणजे 111 मार्क कुणालाच नाहीत, ते फक्त मला या ठिकाणी पडलेले
आहेत. यातनं मला कंपॅरिझन दुसऱ्यांचं दाखवायचं नाही, पण स्ट्रक्चरमध्ये मार्क कमी पडून सुद्धा AEE मी झालेलो आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं चेक करा. गौतम मुसळे जो आमच्या वेळेचा टॉपर होता त्याला 110 मार्क स्ट्रक्चरला पडले, एकच होता, त्याच्या IASचं प्रिपरेशन चालू होतं आणि त्याला 110 मार्क पडलेले आहेत. चावरे बघा 56 आहेत, महाजन बघा 72 आहेत, मला तर 50च मार्क पडले होते. पाटील 68, पाटील अमरदीप 56, 76, यांना 42 आहेत. कडलक 59 आहेत, 59 आहेत, म्हणजे साधारण आउट ऑफ 200 ॲव्हरेज 50 ते 60 मार्क ह्या रेंजमध्येच लोकांना मार्क आहेत. टॉप 10चे या ठिकाणी सांगतोय. म्हणजे स्ट्रक्चरला सिली मिस्टेक होतात, पहिली स्टेप चुकते आणि मग खाली. म्हणजे जरी स्ट्रक्चर चांगला अभ्यास केला असला तरी कमी मार्क पडू शकतात. एकदमच काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांचे मार्क जास्त असू शकतात. पेपर 2चं जर बघितला तर 82, 87, 91 एकच तुम्हाला दिसेल की ज्याचं 111 आहे आणि ते माझे आहेत. का? कारण इथं मी जिओटेकचे न्यूमरिकल्स सोडवले होते. 35 काय 30 मार्काला न्यूमरिकल्स आले होते, उरलेलं थोडं 10 मार्काला थेरी आलं होतं, तर मला 111 या ठिकाणी पडलेले आहेत. 79, 81, 88, 103, 81 इथं फक्त 3 डिजिट आहे गुंजनला. तर पेपर 3 बघितला बघा, 3 डिजिट कोणीच नाही आहे. 83, 71, 71, 81, 66, 73, मला 81 मार्क आहेत. म्हणजे टॉपर नंतर मी सेकंड टॉपर या ठिकाणी म्हणू शकता. म्हणजे थेरी पेपर स्ट्रॉंग असल्यामुळं या ठिकाणी मला AEE खेचता आली. त्यामुळं कोणीही नाराज व्हायचं नाही. हा स्क्रीनशॉट दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की स्ट्रक्चर वीक आहे म्हणून मला AEE मिळणार नाही. कॅटेगरी 1, 2, 3 सर्वांसाठी मला जर सांगणं आहे की स्ट्रक्चर जरी वीक असलं तरी तुम्ही मार्क मिळू शकता. स्ट्रक्चर स्ट्रॉंग जरी असलं तरी सुद्धा सिली मिस्टेकमुळे मग असं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे ती तेवढी काळजी तुम्ही घ्या आणि स्ट्रक्चर सोबत नॉन स्ट्रक्चर सब्जेक्ट, थेरी सब्जेक्ट सुद्धा स्ट्रॉंग करा. मात्र इंटरव्ह्यूला तुम्ही बघू शकताय टॉपरला 65 आहेत आणि मला सुद्धा 65 मार्क या ठिकाणी आहेत. मग काही जणांना 50, 60 जे काही मार्क या ठिकाणी आहेत. म्हणजे इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेचता येऊ शकतो. इम्पॉर्टंट टिप्स या ठिकाणी बघूया. अरे हा कोणाला, चला तर ठीक आहे, पटपट सांगतो. तुम्ही कोणता पेन वापरणार आहात आन्सर रायटिंगला? मी जो वापरला होता तो जेलचा पेन, ब्ल्यू पेन वापरला होता. डायग्राम काढण्यासाठी मी ब्लॅकचा जेल पेन वापरला होता. खूप छान या ठिकाणी येतं, म्हणजे जे रिप्रेझेंटेशन, त्यामुळे असं केलं होतं. दुसरं, मला ब्लॅक पेन नाही वापरायचा आहे सर, तर तुला जो डार्क HBचा जो पेन्सिल आहे तर तो या ठिकाणी डायग्रामसाठी वापरायचा आहे. ओके, आता ही इमेज एक चुकून आलेली आहे, इग्नोर दॅट. नंतर थेरी क्वेश्चन जिथं जिथं असतील तिथं तुम्ही फिगर्स, इमेजेस ड्रॉ करणं गरजेचं आहे. ओके, तिसरा महत्वाचा पॉइंट आन्सर रायटिंगसाठी आहे, राईट पॉइंट वाईज. कॉलेजमध्ये एसे लिहिला होता सर, लिहू नका, एसे लिहू नका, पॉइंट वाईज आन्सर लिहा, तुमचे मार्क निश्चित चांगले पडतील, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. डू प्रॉपर सिलेक्शन ऑफ सब क्वेश्चन. सब क्वेश्चन्स सिलेक्ट करत असताना या ठिकाणी प्रॉपरली सिलेक्ट करणं गरजेचं आहे. उदाहरण एक शॉर्टकट मध्ये सांगतो. माझे एक मित्र होते अमोल अजित निकम, त्यांनी डायरेक्ट MDMचा क्वेश्चन स्वेवाला या ठिकाणी 2009 साली घेतला आणि डायरेक्ट त्यांना खूप वेळ गेला, फायनल आन्सर चुकलं आणि बरंच फ्रस्ट्रेशन या ठिकाणी आलं. त्यामुळे कोणता क्वेश्चन पहिला घ्यायची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज मधून ठरवायची आहे. माझं तर सजेशन राहील प्रिस्ट्रेस, सॉम, न्यूमरिकल मेथड्स, जिओटेक असे पेपर 1 मध्ये तुम्ही स्टार्ट घेऊ शकता, जिथं तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क. ज्याला स्ट्रक्चर वीक आहे त्यांना थेरीचा एखादा सब्जेक्ट क्वेश्चन घेऊन सुद्धा करू शकता अशा पद्धतीने. ओके, आणि ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे पेपर 1 क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे कंपल्सरी या ठिकाणी आहेत. कंप्लीट ईच क्वेश्चन इन टाइम बाउंड मॅनर, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण साधारण 8 ते 10 मार्कासाठी शॉर्ट क्वेश्चन तुमचा असणार आहे. लॉंग क्वेश्चन तुमचा 13 ते 15 मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे. इथं टायमिंग दिलेला आहे, तर ते साधारण 8 मिनिटामध्ये हा झाला पाहिजे शॉर्ट क्वेश्चन, आणि लॉंग क्वेश्चन साधारण 14 ते 15 मिनिटात मध्ये झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे पेपर 1 मध्ये अटेम्प्ट महत्वाचा नाही, ॲक्युरेसी महत्वाची. अटेम्प्ट तर आहेच महत्वाचा, अलॉंग विथ अटेम्प्ट ॲक्युरेसी महत्वाची आहे. त्यामुळे ॲक्युरेटली सोडवणं, बरोबर सोडवणं, न्यूमरिकल्स व्यवस्थित सोडवणं, हे म्हणजे समजा 200 पैकी तुम्ही 160 अटेम्प्ट करा,
170 अटेम्प्ट करा, चालतं. 200 पैकी 200च्या मागं नाही लागलं तर चालेल, पण जे 160 170 अटेम्प्ट करत आहात, 150 तर क्रॉस व्हायलाच पाहिजे. AW व्हायचं असेल तर 160 170 अटेम्प्ट करताय ते ॲक्युरेटली अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. पेपर 2च्या बाबतीत मित्रांनो अटेम्प्ट इज मोर इम्पॉर्टंट. ॲक्युरेसी तर पाहिजेच मित्रा, पण सगळ्या क्वेश्चनला टच कसा होईल जेणेकरून तुला मार्क्स जास्त पडणार आहेत. ओके, प्लीज इग्नोर दिस इमेज. त्यानंतर लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स इन फेज वाईज मॅनर बघूया. तर मित्रांनो एकूण 4 सेक्शन आहेत आणि 12 सब क्वेश्चन या ठिकाणी आहेत. मी जर असतो, मी कसं केलं असतं, मी माझं वैयक्तिक सांगतोय, तुमचं इथं चेंजेस होऊ शकतात फ्रेंड्स. थेअरी ऑफ स्ट्रक्चर मी पेज 3 मध्ये ठेवलं असतं. सॉम आणि डिझाईन हे दोन्ही प्रेफरन्स 1 ला ठेवलं असतं. स्ट्रक्चर अनालिसिस मी 3 ला ठेवलं असतं. स्टील स्ट्रक्चर सुद्धा जरी मला आवडत असलं तरी 3 ला ठेवलं असतं, कारण कन्व्हेन्शनल प्रॉब्लेम सोडत असताना त्याच्यामध्ये होणाऱ्या सिली मिस्टेक किंवा लागणारा टाइम महत्वाचं ते सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहे. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग सुद्धा मी 1 ला ठेवलं असतो. डिझाईन RCC साधारण 2 ला मी ठेवलं असतं. 2 प्रेफरन्स 2. ब्रिज इंजिनिअरिंग 1, कॉन्क्रीट 1, प्रिस्ट्रेस 1 आणि जिओ टेक्निक सुद्धा 1 और 2. मला जिओटेक आवडते म्हणून 1, तुमच्यासाठी 2 असू शकतो. ओके, आता सर्वे 1 ला ठेवा. इंजिनिअरिंग मटेरियल सोपा आहे, 2 दिवसात 2.5 दिवसात कव्हर होतो. 1 ला ठेवा. बिल्डिंग प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन 1 ला ठेवा. फ्लुइड मेकॅनिक्स थोडासा लेंदी आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मधलं पण पहिले 5-6 टॉपिकच करायचे. टर्ब्युलंट फ्लो, बाउंड्री लेअर हे सर्व टॉपिक स्किप केले तरी चालतील, कारण जास्त करून पहिल्या 4-5 टॉपिक मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहेत. हायड्रोलिक मशीन 3 ला ठेवून टाका. इरिगेशन इंजिनिअरिंग 2 ला ठेवा. हायवे इंजिनिअरिंग 2, टनेल 1, एस्टिमेटिंग 2, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी 2 आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 2 किंवा 3, कारण तो पण लेंदी आहे. थेअरी पटपट वाचणाऱ्याला 2 ला पण ठेवू शकता. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, तुम्ही तुमची प्रायोरिटी ठरवा, जेणेकरून एक साधारण 23 पैकी प्रायोरिटी 1 मध्ये 10 ते 12 सब्जेक्ट झाले पाहिजेत. प्रायोरिटी 2 मध्ये 5 ते 6 सब्जेक्ट राहतील आणि शेवटचे प्रायोरिटी 3 मध्ये वेळ कसा मिळेल त्या पद्धतीनं थर्डचं ठरवायचं आहे. स्पेशली कॅटेगरी 2 आणि 3. कॅटेगरी 1 साठी हे प्रायोरिटी नाही, सगळं सब्जेक्ट तुमचं कव्हर झाले असतील अशी अपेक्षा करतो. व्हेरी गुड. नंतर हा पॅटर्न पण तुम्हाला दिलेला आहे. टोटल किती क्वेश्चन अटेम्प्ट करायचे रे? एका पेपरमध्ये 19 क्वेश्चन्स या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत. शॉर्ट क्वेश्चन किती आहेत रे? तर या ठिकाणी 13 क्वेश्चन शॉर्ट आहेत आणि लॉंग क्वेश्चन तुला 6 सोडवायचे आहेत. मित्रांनो, ऐकायला किंवा बघायला खूप सोपं वाटतं, ॲक्च्युअल त्या आन्सर रायटिंग करत असताना एक्झाम सेंटरला जी काय आपली एनर्जी जाते लिहून लिहून, ती तुमच्या नंतर लक्षात येईल की एक्झामच्या वेळी किती, कारण सगळे पॉईंट्स इथं असतात, सोडवायचं पण असतं, ॲक्युरेसी पण मेंटेन करायची असते, वेळेत पण पूर्ण करायचं असतं, एक वेगळं प्रेशर पण असतं, MPSC मेन्स परीक्षा देतोय असं सगळं. पण शांत डोकं ठेवून बॅलेन्स राहून या ठिकाणी सर्व एक्झाम्स क्रॅक करता येतात आणि निश्चित तुम्ही क्रॅक करणार आहात. पहिला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा की मी हे एक्झाम क्रॅक करणार आहे. आय विल क्रॅक दिस एक्झाम, आय विल बी इन इंटरव्ह्यू, आय विल गो फॉर इंटरव्ह्यू. अशा पद्धतीचंच या ठिकाणी पॉझिटिव्हली जर तुम्ही केला तर निश्चित या ठिकाणी तुम्ही सक्सेस मिळवणार आहात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न ठेवायचा आहे. क्वेश्चन 1 कंपल्सरी आहे, क्वेश्चन 5 कंपल्सरी आहे. यातले सुद्धा 5च क्वेश्चन 7 पैकी सोडायचे, 2 ऑप्शनला आहेत. यातले पण 5 सोडवायचे, 2 ऑप्शनला ठेवू शकता. आणि म्हणून मी म्हटलं की 3 ते 4 पेपर, 3 ते 4 सब्जेक्ट्स या ठिकाणी ऑप्शनला ठेवू शकता. ह्या तिन्हीतले एक मिनिमम, ह्या तिन्हीतला एक आणि एक जो राहतो तो ह्या दोन्हीतला किंवा ह्या दोन्हीतला जो काय असेल, टोटल 6 क्वेश्चन पैकी 3 तुम्हाला सोडवायचे आहेत आणि 1 आणि 5 तर कंपल्सरी आहे. ही स्ट्रॅटेजी एक डोक्यात सारखं ब्रेनला त्या पद्धतीने ट्रेन करा की असा असा पॅटर्न आहे, मला 8 मिनिटात शॉर्ट क्वेश्चन सोडवायचा, 8 मिनिटात. तरी 8 म्हटलं थेरॉटिकली तरी एखादा मिनिट 2 मिनिटं जास्त लागू शकतो. स्ट्रक्चरचा स्पेशली न्यूमरिकल बेस, डिझाईन ऑफ बीम, डिझाईन ऑफ कॉलम, इथं थोडासा वेळ लागू शकतो. टी बीम, एल बीम. ओके, आता फेज वाईज स्टडी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. पहिला आणि दुसरं डेली रिव्हिजन या ठिकाणी मस्ट आहे. फेज 1 चांगल्या पद्धतीने पूर्ण करा, फेज 2 वेळेत पूर्ण करा, दिवाळी दसरा बाकीचं सगळं विसरा आणि फक्त MPSC मेन्सवर टार्गेट करा. त्यानंतर कंप्लीट फेज 3 वेळ जर मिळाला तर, आणि मग या ठिकाणी तुमचं जे टार्गेट आहे दॅट इज द सक्सेस इन MPSC मेन्स 2023. मला तो शाहरुख खानचा डायलॉग खूप छान वाटतो, ये 70 मिनिट्स
आपसे कोई नहीं छीन सकता. तसं हे 70 दिवस, 80 दिवस, 90 दिवस, 100 दिवस जे काही MPSC तुम्हाला देईल ते दिवस तुमच्यापासून कोणीही हिसकावू शकत नाही, घेऊ शकत नाही. फक्त आणि फक्त तुम्हीच त्या वेळेचा चांगला युटिलाइज करून चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकता. 2 मिनिटं वाटलंच तर डोळे बंद करा की मी जिंकणारच आहे, मी जिंकणारच आहे आणि मी जिंकण्यासाठीच माझा जन्म झाला. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह व्हायनं केला तर निश्चित तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी या ठिकाणी आहेत. दिस इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे आणि कमी वेळेमध्ये कव्हरेज करायचं आहे तर तुम्ही खाली दिलेल्या दोन्ही नंबरपैकी कुणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आणखी एक ओरिएंटेशनला या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की आन्सर रायटिंगची या ठिकाणी जी काय 13 ऑक्टोबरची डेट होती त्या हिशोबाने आन्सर रायटिंगची टेस्ट सिरीज विद्यासागर घेऊ शकत नाही. पण आता मी या ठिकाणी सांगतो MPSCची डेट पोस्टपोन झाल्यामुळं या ठिकाणी वेळ सर्वांसाठी आहे आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी वेळ असल्यामुळं या ठिकाणी आन्सर रायटिंगची विद्यासागरची टेस्ट सिरीज होणार आहे. फक्त एवढंच आहे की इट इज ओनली फॉर लिमिटेड. टोटल 6 पेपर असतील. पेपर 1चे 3, पेपर 2चे 3. सगळे पेपर तुमचे या ठिकाणी चेक केले जातील आणि तुम्हाला दिले जातील. तुमच्या चुका किंवा काय कमी पडला, काय लिहिला हे सगळं तुम्हाला आम्ही सांगू आणि साधारण मार्किंग काय येतं हे सुद्धा आहे. आणि इट इज ओनली फॉर लिमिटेड स्टुडंट्स. अशा कारण पेपर चेक करणं मित्रांनो खूप मोठी टास्क आहे आणि त्यामुळं थोडंसं आम्हाला लिमिटेड स्टुडंट्सचं चेक करणं शक्य आहे. माझ्या मागं एक डिझाईन आमची चेक करणारी इव्हॅल्युएशन करणारी टीम आहे. त्यांनी मला होकार दिलेला आहे आणि म्हणून याचे लवकरच अपडेट्स टेलिग्रामला तुम्हाला बघायला मिळतील. टेंटेटिव्ह मंथ साधारण किती तुमच्या हातामध्ये आहे मित्रांनो? फ्रँकली स्पीकिंग अजून MPSCचं सुद्धा डेट ठरलेली नाही. पण जी काही ठरण्याचे ऑप्शन्स आहेत ते या ठिकाणी सांगतो. जी चर्चा चालू आहे ती सगळ्यात पहिली चर्चा अरे कुठे गेलं? सगळ्यात पहिला जी चर्चा चालू आहे ती म्हणजे मित्रा या ठिकाणी नोव्हेंबर 15 नंतर हे कधीही आपली एक्झाम या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे एवढं मात्र निश्चित झालंय की ऑक्टोबरला एक्झाम होणार नाही. हे मात्र तुम्हाला क्लिअर सांगतो. नोव्हेंबर सध्या चित्र या ठिकाणी आहे. मे बी त्याचे अपडेट्स नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला भेटतील आणि त्या पद्धतीने आपल्याला आयडिया येईल. डिसेंबर दुसरा ऑप्शन चाललाय. जास्तीत जास्त नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे. आणि जर बाकीच्या UPSCच्या डेट्स, राज्यसेवेच्या डेट्स यांचं जर मीटिंग होऊन काही प्लॅन झालं तर तुम्हाला मॅक्स जे मंथ मिळू शकतो तो म्हणजे जान 2024. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी भेटू शकतात जर जानेवारी 24ला गेलं तर. मग तुमच्यासाठी इतके छान गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल. पण सध्याच्या घडीला मी म्हणतोय म्हणून जानेवारी हेही मी सांगू शकत नाही आणि मी म्हणतोय म्हणून नोव्हेंबर हेही सांगू शकत नाही. इट डिपेंड्स ऑन MPSC शेड्यूल. पण सध्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर ही मला या ठिकाणी प्रोबॅबिलिटी सध्याच्या घडीला जास्त वाटते. पण काय अपडेट येईल तसा मी तुम्हाला निश्चित या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स इट मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. थँक्यू अँड ऑल दी बेस्ट. अजून तुम्हाला माझी कुठं मदतीची आवश्यकता असेल तर निश्चित तुम्ही या ठिकाणी मला संपर्क करा. दॅट्स इट. ऑल दी बेस्ट. थँक्यू.